अध्यक्ष फादर ब्रँडन, कृती शेटे, महिला अध्यक्ष सोडालिटीचे अध्यक्ष सिस्टर रजिना आणि सिस्टर मर्या सदनचे सिस्टर सुपिरियर आणि माझ्या आया बहिणांनो, आजचा हा महिला दिन आज आपण साजरा करत आहोत. आजचा हा महिला दिन म्हणजे आपल्या महिलांना अधिकाराची जाणीव, त्यांच्या संघर्षाची आणि गुणगौरव करण्याची ही सुवर्ण दिवस आहे. तसं बघितलं तर तो आपण महिलांनी रोज साजरा केला तर काही हरकत नाही, कारण महिलांची महत्त्व खूप आहे आणि मला तो खूप आनंदाने साजरा करावा वाटतो. आता तसं सांगितलं तर प्रोग्राम आखायचे असं काही आवश्यकता नाही आहे आणि हा महिला दिन आपल्या सोडालिटीचा नाही, सगळ्या महिलांचा आहे. तर तो आज आपण 3 मार्च साजरा करत आहोत. आज खरं बघितलं तर महिला इतिहासात दुय्यम स्थानावर होती. इतिहासात महिलांना काही स्थान नव्हतं आणि ती आज खरोखर म्हणजे पुढे जात आहे. पूर्वी महिलांना चूल आणि मूल ह्या पलीकडे काहीच नव्हतं. ती जरा पुढे गेली, ती खेचली गेली, परंतु कुठेतरी हा संघर्ष पुढे आला. अमेरिकेमध्ये महिलांवर एका कंपनीमध्ये कामाचा जोर होता आणि त्या कामामुळे तो महिलांनीच पुढाकार घेऊन ती आज 8 मार्चची तारीख आज आपण कित्येक वर्ष झाली साजरी करत आहोत आणि त्या साजरीकरण आपल्या सगळ्यांसाठी खूप फायद्याचं ठरलेलं आहे. परंतु पूर्वीची महिला ही राहिली नाही. आजची महिला ही सुशिक्षित झालेली आहे, ती सबला झालेली आहे, ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्यामुळे महिलांना खूप अभिमान आहे आणि शिक्षणाने ती एवढी पुढे गेलेली आहे की आज ती चंद्रावर पोहोचली आहे. आणि महिला बघितलं तर खूप काही पुढे जात आहे आणि त्याला कारण महिलांचं सुशिक्षिकरण. महिला सबळ झाल्या, त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आजची जी स्त्री जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे आणि आजच्या स्त्रीच्या या सामाजिक क्षेत्रात, भौगोलिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी बहुमताचं काम केलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण बघितलं तर आपले सर्वाशी इंदिरा गांधी, सोनिया गांधी, आपल्या सर्वाशी मदर टेरेसा आणि दुसऱ्या उदाहरण घ्यायचं झालं तर प्रतिभाबाई पाटील आणि आत्ताच चंद्रावरून जाऊन आलेल्या सुनीता विल्यम. अशा अनेक स्त्रिया आहेत आपल्या जगामध्ये, त्यांचा सत्कार होतो आहे आणि आज त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. विमानाचे पायलट सहित त्या काम करत आहेत आणि अशा महिलांचा सत्कार करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ह्या सगळ्या महिला बघितलं तर आपल्या वसई समाजामध्ये खूप स्त्रिया आहेत, त्याही काम करत आहेत. उदाहरण घेतलं तर डोमिनिका डाबरे, आपल्याकडे रजिना मॅडम आहेत, नीता मॅडम आहेत, त्यांचाही खूप आपल्याला वाटा आहे. आजची स्त्री खूप काही बळकट आहे. अशा अनेक स्त्रिया आणि मुली सुद्धा पुढे येत आहेत, चर्चच्या प्रत्येक क्षेत्रात ते भाग घेत आहेत. त्यामुळे आपल्याला खूप काही महिलांचा सहवास मिळत आहे. तसं बघितलं तर महिला या खूप कार्यशील आहेत, सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत आणि आता मी जास्त काही बोलत नाही, परंतु काही महिला पुढे गेल्या तर काही महिला त्यांना मागे खेचण्याचा पण प्रयत्न करतात. हा माझा एक प्रयत्न आहे की त्यांना तुम्ही खेचू नका, त्यांना पुढे जाऊ द्या. एखाद्या महिलांचा सत्कार झाला की ती लगेच कुजबूज सुरू झाली, परंतु ती करू नका, कारण हा कार्यक्रम महिलांचाच आहे आणि महिला जी पुढे जात आहे ती आपल्या समाजासाठी आणि आपल्या हितासाठी जात आहे. म्हणून महिलांसाठी तुम्ही जोरदार टाळ्या मारा आणि स्वतःचा सत्कार करा. मी सांगते की काही महिला चांगल्या आहेत आणि वाईटही आहेत. ते वाईट अशासाठी तुम्ही धरू नका, कारण पुढे बोलत नाही, मागे बोलत, तर बोलू नका. आणि महिला म्हणजे आपल्या सगळ्यांचा समाजीकरण आहे, साजरीकरण केलाच पाहिजे तो. आणि एवढं करून मी माझे 2 शब्द पूर्ण करते.